नमस्कार. सिंह राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस खूप वेगळे आणि नशीब बदलवणारे ठरणार आहेत. कारण आकाशात ग्रहांची जी मोठी हालचाल होत आहे ती तुमच्या आयुष्यात एक चांगलाच बदल घडवून आणणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी अस्वस्थता, टेन्शन आणि बेचैनी होती ती आता हळूहळू पूर्णपणे संपून जाईल. विशेष म्हणजे या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात अचानक सुख, शांती आणि मनाला खूप मोठी शांती मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि तुमच्या राशीच्या स्वामी सूर्य यांच्यात एक चांगली ऊर्जा तयार होते, तेव्हा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात काही चांगल्या घटना अचानक घडू शकतात. जसे की एखाद्या जुन्या माणसाचा फोन येणं, एखादा मेसेज येणं, या गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलू शकतात. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर केले असे समजत होता, ती व्यक्ती तुमच्या जीवनात येण्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत. जर तुम्हालाही सध्या एखाद्या व्यक्तीची खूप आठवण येत असेल किंवा मन विनाकारण बेचैन होत असेल, तर समजा नियती तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठे आणि चांगले ठरवत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणती मोठी घटना घडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पौर्णिमेचा हा सुंदर प्रकाश जेव्हा संपूर्ण आकाश उजळून टाकतो, तेव्हा आपल्या नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा हळूहळू उघडू लागतात. अनेक दिवसापासून मनात साचलेले दुःख, एकटेपणा आणि नात्यामधील दुरावा आता कमी व्हायला सुरुवात होईल. कारण तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पुनरागमन होण्याची मोठी शक्यता तयार झाली आहे. ती व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येईल, पण तिचे हे देवाने आधीच ठरवलेले असेल. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेनंतर चंद्राची जी चांगली ऊर्जा मिळते, तिचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि नातेसंबंधावर होत असतो. यामुळे तुमच्या घरातील वातावरणातही तुम्हाला चांगला बदल जाणवू लागेल. ज्या घरात सतत कटकटी होत्या, तिथे पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार होईल. आता घरात एका जुन्या नावाचा विषय पुन्हा निघेल आणि ते नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात नकळत पाणी येईल. कारण काही नाती मनातून कधीच दूर जात नाही. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, होय स्वामी मी तयार आहे. विशेषतः ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि तुटलेली नाती अनुभवली आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जगण्याचा सर्वात मोठा आधार होती, ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते आणि तिच्या एका फोन कॉलने सुद्धा तुमचे मन पूर्णपणे सुखावून जाईल. तुमच्या घरात अनेक दिवसांनी एक चांगली आणि सकारात्मक ऊर्जा तयार होईल. घरातील जुने वाद कमी होतील आणि आपुलकी वाढू लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार वाईट ग्रहांचा प्रभाव कमी झाला की आयुष्यातील अडचणी आणि अडथळे दूर होतात. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम आणि आपुलकी या गोष्टी दिसतील आणि तुमच्या मनावरचे टेन्शन कमी होऊ लागेल. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार स्वप्नात दिसत असेल, तर हा केवळ योग नाही, देवा आधी स्वप्नातून संकेत देतो आणि नंतर त्या घटना प्रत्यक्षात घडवून आणतो. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान आणि मनाची शांती घेऊन येणार आहे. सध्या सिंह राशीचे स्वामी सूर्य आणि चंद्राची स्थिती तुमच्या नातेसंबंधावर खूप चांगला परिणाम करत आहे. यामुळे तुमच्यातील सर्व गैरसमज दूर होऊ लागतील. शांत डोक्याने घेतलेले निर्णय भविष्यात नेहमीच योग्य ठरतात आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पौर्णिमेनंतर येणारे पुढील दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या काळात अचानक ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवेल की वेळ बदललेली असली तरी मनातील भावना अजूनही तशीच आहे. घरात सकारात्मकता वाढू शकते आणि भांडण, तणाव हळूहळू कमी होईल. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला आनंदाची मोठी बातमी मिळणार आहे. जर तुम्ही संयमाने स्वामींवर विश्वास ठेवला तर येणारा हा काळ तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. कारण नियती आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण रात्रीनंतर एक सुंदर सकाळ नक्की येते. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपत चालला आहे. या काळात देव आता तुमच्यासाठी
सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. उदाहरणार्थ, एखादे जुने गाणे ऐकू येणे किंवा जुन्या आठवणी अचानक जागे होणे, हे सर्व संकेत विश्वाच्या ऊर्जेशी संबंधित असतात. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाच्या अत्यंत जवळची असेल. तिच्या येण्याने तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल आणि मनातील ती रिकामी जागा आता प्रेमाने भरून निघेल. या काळात सिंह राशींच्या लोकांनी आपल्या वागण्यात थोडा मावळपणा आणणे खूप फायदेशीर ठरेल. काही वेळा आपला रागाचा स्वभाव चांगल्या गोष्टीच बिघडून टाकतो. म्हणून येत्या दिवसात कोणावरही विनाकारण रागवू नका. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे जा, कारण त्यांचा अनुभव तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो. नात्यांमधील जुन्या चुका पुन्हा उकरून काढू नका, तर समोरच्या व्यक्तीला माफ करायला शिका. पैशांच्या बाबतीत सुद्धा हा काळ खूप चांगला असेल आणि तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. व्यापार किंवा नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी चालून येतील. फक्त आळस सोडून कामाला लागणे गरजेचे आहे. मित्रांकडून किंवा सहकाऱ्यांकडून एखादी मोठी मदत वेळेवर उपलब्ध होईल, ज्यामुळे तुमचे मन हलके होईल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. रोज सकाळी थोडा वेळ योगासने किंवा ध्यान केल्यास मनाला आणि शरीराला एक नवीन ऊर्जा मिळेल. या दिवसात तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. शेजारच्यांशी, नातेवाईकांशी असलेले जुना वाद आता समोपचाराने मिटवून घ्या. एखादी नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या मताला किंमत देऊ लागतील. हा बदल तुमच्यासाठी केवळ तात्पुरता नसून तुमच्या भविष्याचा मजबूत पाया ठरणार आहे. या काळात एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. पौर्णिमेनंतर सकाळी लवकर उठून साक्षात सूर्यदेवाला नमस्कार करा, कारण सिंह राशींचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने स्वामींची प्रार्थना करा. हा सोपा उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा कमी करेल. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना तांबड्या वस्तूंचे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान नक्की करा. यामुळे कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होईल. कधी कधी नियती आपल्याला खूप उशिरा ते देते ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो, पण जेव्हा ते मिळते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक दुःख क्षणार्धात कमी होते. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मनावरचे ओझे हलके होईल आणि तुम्हाला पुन्हा जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल. आता पुढील काही दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण जुन्या गोष्टी पुन्हा तुमच्या समोर येऊ लागतील. पण यावेळी त्या तुम्हाला दुःख देण्यासाठी नाही, तर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येईल. तुम्ही आतापर्यंत जे काही गमावले त्याची भरपाई देव तुम्हाला दुसऱ्या मार्गाने करून देणार आहे. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी होईल. हे वेळ तुमच्यासाठी मोठे समाधान घेऊन येईल. नवीन सुरुवात करण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तवात उतरू शकतात. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवीन उंची देईल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा हसण्याचे आवाज घुमतील. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो तुम्ही नक्की विसरू शकणार नाही. तुमच्या घरात आता सुख, समाधान आणि प्रेमाची ऊर्जा वाढू लागेल, कारण तुमच्यासाठी तो सुंदर काळ आता सुरू होणार आहे. फक्त विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि मनापासून प्रार्थना करत राहा, कारण नियतीने आता तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडले आहेत. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, माझ्या जीवनात सुखाचा दरवाजा उघडणार आहे. सिंह राशींसाठी सुरू होणारा हा काळ अत्यंत प्रभावशाली आहे. भविष्य बदलणारा ठरू शकतो. ग्रहांची बदलती स्थिती आता तुमच्या बाजूने काम करू लागली आहे आणि त्यामुळे जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता ती गोष्ट अचानक तुमच्या जीवनात घडू शकते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, नातेसंबंध सुधारतील आणि मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. ज्योतिषशास्त्र सांगतं की योग्य वेळ येण्याआधी देव माणसाला संकेत देतो असतो आणि आता सिंह राशीच्या लोकांसाठी
ते संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या काळात संयम ठेवा, वाईट विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नियती आता तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की येणारे दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहेत, तर कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. आणि अशाच राशी भविष्य ग्रह योग आणि जीवन बदलणाऱ्या ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाजूला असलेले बेल आयकॉन म्हणजे जॉईन बटन सुद्धा नक्की क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्याच्या जीवनात आशेचं जीवन नवीन किरण ठरू शकतो. धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.